हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयासंदर्भात माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत आपण एकूण 4 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे आणि जे तिसरं चॅप्टर होतं चौथं चॅप्टर होतं ते नदी प्रणाली या विषयावर होतं आणि त्यामध्ये आपण प्रामुख्याने संपूर्ण नदी खोरे याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. नदी खोरे, त्यांच्या उपनद्या, तसेच नदी काठावर असलेले प्रमुख शहर, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि आता आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही, ऑलरेडी आपण टायटल मेन्शन करून ठेवलेलं आहे, महाराष्ट्राचे हवामान. आपण महाराष्ट्राचे हवामान याबद्दल माहिती घेत आहोत आणि महाराष्ट्राचे हवामान यामध्ये आपण महाराष्ट्राच्या हवामानाची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीनं ऋतू बदलते आणि कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते फॅक्टर त्यासाठी कारणीभूत आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही, आपण ऑलरेडी जे महत्वाचे कंटेंट आहे ते इथं नोट करून ठेवलेले आहे. आता महाराष्ट्राचा हवामान याबद्दल माहिती घेत असताना आपल्याला याही गोष्टी समजून घ्यावं लागतात का, जगाच्या स्तरावर, पृथ्वी स्तरावर कशा पद्धतीने वातावरण बदलते, कोणकोणते फॅक्टर त्यासाठी कारणीभूत आहेत, तसेच भारताची भौगोलिक स्थिती कशी आहे, भारताचे ऋतुचक्र कसे आहे, याही गोष्टी समजून घेणं, जाणून घेणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण काही महत्वाचे मुद्दे इथं नोट करून ठेवलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही, आपण पृथ्वीचा नकाशा काढलेला आहे आणि पृथ्वीच्या नकाशावर भारताची परिस्थिती कुठे आहे, भारताचं स्थान कुठे आहे, इथं आपण नोंद केलेलं आहे. तसंच जेव्हा हवामान या विषयावर आपण चर्चा करत असतो तर कर्कवृत्त, विषुवृत्त आणि मकरवृत्त या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. विशेषतः सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिण होत असताना कशा पद्धतीने ऋतू बदलते, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, आता हवामान म्हणजे काय. हवामान म्हणजे त्यामध्ये नेमकं पर्जन्य, तापमान, दाब, आर्द्रता, त्यानंतर वारा या गोष्टीचा समावेश हवामान यामध्ये प्रामुख्याने होत असतो. तर जगामध्ये 2 प्रकारचे ऋतू आढळतात. हवामानाचा जेव्हा अभ्यास केला जातो किंवा विचार केला जातो, तर जगामध्ये 2 प्रकारचे ऋतू आढळतात. इथं बघू शकता तुम्ही, उन्हाळा आणि हिवाळा. जगामध्ये 2च प्रकारचे ऋतू आढळतात, उन्हाळा आणि हिवाळा. परंतु भारताची भौगोलिक परिस्थिती अशी आहे का, त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान जो 3 महिन्याचा कालावधी आहे, मान्सूनचा कालावधी, तिथे एक सेपरेट पावसाळा हा ऋतू आढळतो. म्हणजे त्या 3 महिन्यामध्ये सातत्याने पाऊस महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पडत असतो. तर पावसाळा हा ऋतू प्रामुख्याने आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये दिसून येतो आणि त्याचा एक पर्टिक्युलर कालावधी आहे. असं नाही किंवा एखाद्या वर्षी त्या पिरियडमध्ये पावसाळा सुरू झाला, पडला आणि दुसऱ्या वर्षी पडला नाही, असं काही नाही. त्याचं एक ऋतुचक्र आहे, ठरलेलं ऋतुचक्र आहे. म्हणून भारतामध्ये आपण 3 ऋतू प्रामुख्याने मानत असतो. जगाच्या पाठीवर जर विचार केला असता तर 2च ऋतू आहेत, परंतु भारतामध्ये विशेष कालावधीमध्ये पावसाळा हा ऋतू आढळून येत असल्यामुळे आपण तिसरा ऋतू पावसाळा असं कन्सिडर करतो. आता हे पावसाळा किंवा पावसाळ्यासाठी जे परिस्थिती जबाबदार आहे किंवा जे हवामान पोषक आहे किंवा कारणीभूत आहे, तर कशा पद्धतीने पावसाळा ऋतू आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जाणवतो, तर त्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या आपण आता समजून घेणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही, आपण मॅप काढलेला आहे. आता जगाच्या पाठीवर जेव्हा आपण विचार करतो, जगामध्ये जे काल्पनिक रेषा काढलेल्या आहे, तर भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, ऋतूचा अभ्यास करण्यासाठी, तसेच जीपीएसचा अभ्यास करण्यासाठी, बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी काही काल्पनिक रेषा काढलेल्या आहे. आणि या काल्पनिक रेषेला डिवाइड करणारे प्रमुख 3 रेषा आहेत. तर ते आहेत विषुवृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागातून जी काल्पनिक रेषा काढलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला विषुवृत्त म्हणतो. आणि विषुवृत्तच्या उत्तरेला कर्कवृत्त, विषुवृत्तच्या दक्षिणेला मकरवृत्त, असे 3 महत्वाच्या रेषा आहेत. आणि हेच 3 रेषा वातावरणासाठी, हवामानासाठी जबाबदार आहेत. इथं बघू शकता तुम्ही, 23.23 डिग्री वर कर्कवृत्त, 23.23 डिग्री वर मकरवृत्त. हे हा उत्तर भाग आहे, हा दक्षिण भाग आहे. आणि मध्यभागी जो 0 डिग्री सेल्सिअस विषुवृत्त आहे तो मध्यभागी आहे, तो डिवायडिंग फॅक्टर आहे. विषुवृत्तच्या या भागचा साईड, विषुवृत्तकडून कर्कवृत्त याकडे गेल्यानंतर तो आहे उत्तर भाग, आणि विषुवृत्तकडून दक्षिणेकडे गेल्यानंतर तो भाग आहे दक्षिण भाग येऊन जातो. म्हणजे विषुवृत्तच्या दक्षिणेला मकरवृत्त, विषुवृत्तच्या उत्तरेला कर्कवृत्त. आणि हे 3 महत्वाचे फॅक्टर आहेत हवामानासाठी, वातावरणासाठी
आणि जे काही ऋतुचक्र बदलते त्यासाठी हे खूप फॅक्टर महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे का, जेव्हा सूर्य, इथं बघू शकता सूर्याचा पण मॅप काढलेला आहे, सूर्याचं जेव्हा भासमान होत असते किंवा त्याचं स्थलांतर होत असते सातत्याने उत्तरायण आणि दक्षिणायन, अशा स्थितीमध्ये सूर्याचं भ्रमण होत असते. आपण भूगोलमध्ये जेव्हा अभ्यास करत असतो प्रामुख्याने या गोष्टी आलेल्या आहेत किंवा झालेल्या असते, तरी पण आपण बेसिक गोष्टी समजून घेत आहोत, कारण समोर ते कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत आणि खूप मूलभूत आहे. त्यामुळे आता आपण बघत आहोत कर्कवृत्तीवर जेव्हा 100% सूर्याचे जे सूर्यकिरण आहे ते सरळ रेषेमध्ये जाते, ते दिवस आहे 21 जून. आणि विषुवृत्तावर 2 वेळेस जाताना आणि येताना असे 2 वेळेस सूर्याचे जे सरळ रेषा किंवा सरळ किरणे विषुवृत्त किंवा पृथ्वीच्या सेंटर भागावर पडते, तर ते डेट आहे 22 मार्च आणि 23 सप्टेंबर. आणि 22 डिसेंबरला सूर्याच्या सरळ रेषा किंवा सरळ किरणे हे मकरवृत्त या दिशेकडे पडतात किंवा त्या भागावर पडतात. तर हे जे सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन आहे, हेच खरं कारणीभूत आहे हवामानाच्या किंवा ऋतूच्या बदलासाठी. त्याचं कारण असं आहे का, जेव्हा सूर्य, आता इथं सूर्य दिसत आहे तुम्हाला, सूर्य जेव्हा 22 मार्चला विषुवृत्त या भागाजवळ असतो आणि सूर्यकिरणे हे सरळ विषुवृत्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत पडतात, तर जेव्हा सूर्याचं उत्तरायण कर्कवृत्ताकडे होतो, तर त्या पिरियड मध्ये म्हणजे 22 मार्चच्या नंतर सूर्य जेव्हा उत्तरायण परिस्थितीमध्ये असते, तेव्हा ते एप्रिल मे जून हे विषुवृत्त आणि कर्कवृत्ताच्या दरम्यान असते. आणि 22 जून रोजी कर्कवृत्त इथे येऊन किंवा कर्कवृत्त या भागावर येऊन त्याचे सूर्यकिरण सरळ रेषेमध्ये कर्कवृत्त येथे पडतात. आता सरळ रेषेमध्ये इथं कर्कवृत्त या भागामध्ये पडल्यानंतर भारताची परिस्थिती कशी आहे, भारतामधून कर्कवृत्त जातो, भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जातो, भारताच्या गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा या राज्यामधून कर्कवृत्त जात असतो. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेल्यामुळे आणि 21 जून पर्यंत भारताच्या आपल्या देशावर किंवा भारताच्या उत्तरेला जो तिब्बतचा पठार आहे त्यावर सरळ रेषेमध्ये सूर्यकिरण कंटिन्युअसली पडत असल्यामुळे या 3 महिन्यामध्ये सातत्याने सूर्यकिरण पडत असल्यामुळे आणि त्या पिरियड मध्ये तिथं आपल्या भागामध्ये उन्हाळा राहतो, गरमीचं पिरियड असतो, सातत्याने सूर्यकिरण पडत असल्यामुळे तिब्बतचा जो पठार आहे, विशाल असा पठार आहे, ती भूमी एकदम गरम होऊन जाते, एकदम तापून जाते. आता हवेचा नियम आहे, तर नोटही करून ठेवलेला आहे आपण. हवेचा असा नियम आहे का, त्याचं जे वहन होत असते हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होत असते. इथं नोट नाही केलेलं आहे, तर ठीक आहे. हवेचं जे वहन आहे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होत असते. मग 21 जून किंवा मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत सातत्याने तिब्बतच्या पठारावर सरळ रेषेमध्ये सूर्याचे किरण येत आहेत. आणि इथं जे पोकळ तयार झालेली आहे, म्हणजे हवेमध्ये आर्द्रता नाही आहे, पाण्याचं प्रमाण नाही आहे, बाष्प नाही आहे, म्हणून तिथली हवा हे एकदम कमी ताकदीची राहिलेली आहे. म्हणजे तिथं जो दाब तयार झालेला आहे तो दाब कमी दाबाचा पट्टा तिथं तयार झालेला आहे. आणि त्यानंतर इकडचे जे जास्त दाबाचे पट्टे आहेत तिथं ऑलरेडी कमी दाबाचा पट्टा आहे, कारण त्या हवेमध्ये आर्द्रता नाही आहे, बाष्प नाही आहे. आणि समुद्रावर जे आर्द्रयुक्त किंवा बाष्पयुक्त हवा आहे तिथं जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. सूर्याचे सातत्याने पठारावर, तिब्बतच्या पठारावर सूर्यकिरण पडत असल्यामुळे तो पठार गरम झाल्यामुळे तेथील हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण नसल्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा झाला. आणि कमी दाबाच्या पट्ट्याकडे जास्त दाबाकडून येणारे जे हवे आहेत, जास्त दाबाकडून येणारे हवे हे कमी दाबाच्या दिशेने जात असतात. आपण बघत असतो कधीही हवेचा नियम आहे, कधीही जास्त दाबेकडून कमी दाबाकडे हवेचं वहन होत असते. उदाहरण घ्यायचं असेल तर आपण फुगा बघितला असेल, फुगा आपण फुगलो, फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर त्याला आपण बांधून ठेवला आणि फुगेला जेव्हा आपण हातामध्ये घेऊन एका साईडनं प्रेस करतो, एका साईडनं दाबतो, तर त्या सिच्युएशन मध्ये ज्या भागावर आपण दाब टाकत आहोत तिथली हवा हे समोर जात असते. म्हणजे ज्या भागावर आपण दाब टाकलेला आहे तिथं जास्त दाबाचा पट्टा आपण तयार केलेला आहे आणि हे गॅप बुजवण्यासाठी इथली हवा हे समोर गेलेली आहे. तुम्ही एक्झाम्पल करूनही बघू शकता. म्हणजे जास्त दाबेकडून कमी दाबेकडे हवेचं वहन झालेलं आहे. तेच सेम सिनेरिओ इथं लागू होते. तिब्बतच्या पठारावर सातत्याने ऊन असल्यामुळे हवेमध्ये बाष्प नसल्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि इकडे जे समुद्रावर जे वारे होते, समुद्र असल्यामुळे समुद्राचं बाष्प
त्या वाऱ्यामध्ये येत असते आणि इकडं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. तिब्बतच्या पठाराकडे कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर पॅसिफिक समुद्र किंवा विषुवृत्त या भागामध्ये जास्त दाबाचा पट्टा. आता हे जास्त दाबाचा पट्टा कमी दाबाच्या पट्ट्याकडे त्याचे वहन होत असतो. तर हे जे आग्नेय वारे आहे सातत्याने हे सुरुवातीला वायव्यकडे वाहतात. आग्नेय वारे हे सुरुवातीला वायव्यकडे वाहतात आणि जसं आग्नेय वारे विषुवृत्त ओलांडतात त्यांची दिशा बदलते. कारण असं आहे का, विषुवृत्तानंतर वारे हे विरोधी किंवा अपोजिट साईडला वाहत असतात. म्हणून विषुवृत्ताच्या अगोदर हे आग्नेय वारे वायव्यकडे वाहत असताना जसं ते विषुवृत्त ओलांडते हेच आग्नेय वारे ईशान्य मोसमी वारे बनून जातात आणि त्यांची दिशा बदलते आणि ते भारताच्या दिशेने तिब्बतच्या पठारामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे तो कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी हे वारे तिब्बत किंवा भारताच्या दिशेने वाहतात. यासाठी सूर्याचं जे दक्षिणायन आणि उत्तरायण हे खूप महत्वाचं आहे. अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल, इथं डायग्राम पण आपण दिलेला आहे. हे सूर्यामुळे या गोष्टी घडत आहेत. सूर्याचं जे उत्तरायण आणि दक्षिणायन आहे या परिस्थितीमुळे सातत्याने कधी उत्तरायण असल्यावर उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि सूर्याचं जेव्हा भासमान दक्षिणायनमध्ये होतो, सूर्य जेव्हा दक्षिण भागामध्ये राहते 22 डिसेंबरच्या दरम्यान, तेव्हा इकडं कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि इकडं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणून वारे हे कधी ईशान्येकडून वाहते, कधी कधी आग्नेयकडून तर कधी नैऋत्येकडून. आपल्या भारतामध्ये पण दोन प्रकारचे वारे वाहतात. एक आहे ईशान्य मोसमी वारे आणि एक आहे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. तर तिथून खूप कमी पाऊस मिळते, 10% प्रमाणात आपल्या देशाला तिथून पाऊस मिळते. तरी पण ते महत्वाचं आहे, कारण त्यामुळे पण काही पिकांना, दक्षिण भारतातील काही पिकांना मदत होते. तर या पद्धतीनं कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आणि जास्त दाबेकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत असल्यामुळे ईशान्य मोसमी वारे तयार होतात आणि त्यांची दिशा भारताकडे जाते. तर इथं हे भासमान लक्षात ठेवून घ्या. 22 मार्चला सूर्य आहे, 22 मार्चला सूर्य विषुवृत्त वर आहे. 22 मार्च नंतर सूर्याचं उत्तरायण होत आहे. 22 मार्च नंतर एप्रिल, मे, जूनच्या 21 जून पर्यंत कर्कवृत्तावर सूर्य येऊन जातो किंवा सूर्याचे जे सूर्यकिरण आहे कर्कवृत्त या रेषेवर पोहोचतात. त्यानंतर तिकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि कमी दाबाच्या पट्ट्याकडे जास्त दाबेकडून जास्त दाबाचा जे पट्टा तयार झालेला आहे ती वारे कमी दाबाचे पट्टा असलेल्या भागाकडे वाहतात. त्यामुळे आपल्याला ईशान्य मोसमी वारे मिळतात. त्यानंतर परत 21 जूनच्या नंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, परत सप्टेंबर मध्ये सूर्य हे विषुवृत्तावर येऊन जाते आणि त्या पिरियड मध्ये आपल्याकडे पावसाळा संपून जातो. त्यानंतर सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान सूर्य हे मकर वृत्तावर येऊन जाते. म्हणजे सूर्य जे कर्कवृत्त, मकर वृत्त आणि विषुवृत्त यावर जे येण्याचा त्याचा कालावधी आहे तो कसा आहे, तर 21 जूनच्या दरम्यान सूर्य हे कर्कवृत्तावर राहते. 22 मार्च आणि 23 सप्टेंबरच्या दरम्यान सूर्य हे विषुवृत्तावर राहते आणि 22 डिसेंबरच्या दरम्यान सूर्य हे मकर वृत्तावर राहते. म्हणजे सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या पद्धतीनं सुरू असते. हे एक चक्र आहे आणि हे चक्र सुरळीत असल्यामुळे आपल्याला मोसमी वारे प्राप्त होतात, मोसमी वारे मिळत असतात. तर इथं आपण जगाचा नकाशा काढलेला आहे, कर्कवृत्त, विषुवृत्त आणि मकर वृत्त. तर यावर जेव्हा सूर्याचे सरळ किरण किंवा सरळ सूर्याचे जे सूर्यकिरण आहे सरळ कर्कवृत्त या रेषेवर पडतात, तर तो कालावधी आहे 21 जूनचा आणि 22 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी सूर्य हे विषुवृत्तावर सरळ असते आणि 22 डिसेंबरच्या दरम्यान किंवा डिसेंबर महिन्यामध्ये सूर्य हे मकर वृत्त किंवा दक्षिणायन या परिस्थितीमध्ये राहते. त्यामुळे मोसमी वाऱ्याची निर्मिती होते आणि भारताला मोसमी वारे प्राप्त होतात. त्यामुळे आपल्याला पाण्याची उपलब्धता होते आणि जे काही प्रमुख पिकं आहेत, कापूस, सोयाबीन, अशा प्रमुख पिकांना एक प्रकारे नैसर्गिक वरदान मिळते. तर हे एक बेसिक कन्सेप्ट आहे आणि हे लक्षात राहू द्या. 0 डिग्री सेल्सिअस वर विषुवृत्त आहे, विषुवृत्ताच्या उत्तरेला 23.5 डिग्री सेल्सिअस वर कर्कवृत्त आहे, विषुवृत्ताच्या दक्षिणेला 23.5 डिग्री सेल्सिअस वर मकर वृत्त आहे. आणि जेव्हा मोसमी वारे जेव्हा वाहत असते दक्षिण भागामध्ये, जेव्हा मोसमी वारे राहतात, जेव्हा ते वाहत असते, इथं आपण काढलेलं आहे, म्हणजे इथं आग्नेय वारे आहेत, आग्नेय वारे या दिशेने निघत आहेत आणि त्यांची जी दिशा आहे, जाण्याची दिशा आहे सध्या वायव्येकडे आहेत. परंतु ते वायव्येकडे जात असताना जसं ते विषुवृत्त क्रॉस करते, विषुवृत्त क्रॉस केल्यानंतर त्यांची दिशा बदलते आणि ते ईशान्येकडे वाहू लागतात किंवा ईशान्येकडे जातात. तर विषुवृत्ताच्या नंतर
मोसमी वाऱ्याची दिशा बदलत असते, हेही लक्षात राहू द्या. हे महत्वाचे फॅक्टर आहे. अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. बरेचसे महत्वाचे मुद्दे आपण साध्या शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला लक्षात आलेलं असेल. त्या गोष्टी पाठ करून ठेवा किंवा लक्षात राहू द्या. आणि साहजिक आहे तिथं आपण काही 2-4 मुद्दे नोट करून ठेवलेले आहे. महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला जे पाण्याचं जे स्रोत आहे ते कुठून मिळते? ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मिळते. तिथं आपण नोट करून ठेवलेलं आहे. आणि साहजिक आहे हे काय पर्जन्य वर्षभर समान असते, सारखं असते असं काही नाही आहे. कारण एल निनो, ला निनो यांचाही फॅक्टर आहे. त्यामुळे पर्जन्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाण होऊ शकते. त्याच्यामुळे हे जे पर्जन्य आहे वर्षभर समान नाही आहे, त्यामध्ये असमानता जाणवते. ते हे काय. आणि तसंच आणखी एक महत्वाचे 2-3 फॅक्टर आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, ते आपण समजून घेऊया. तिथं तापमान कक्षा दाखवलेली आहे. तापमान कक्षा कशाला म्हणतात, म्हणजे तापमान कक्षा काढायचं असेल तर कशा पद्धतीने आपण काढतो हे खूप इझी आहे आणि यावर सातत्याने प्रश्न आलेले आहे, म्हणून इथं आपण नोट केलेला आहे. जर एखाद्या दिवसाची जर आपल्याला तापमान कक्षा काढायची आहे तर त्या दिवसातील जास्तीत जास्त तापमान आणि त्या दिवसातील कमीत कमी तापमान हे सुरुवातीला मोजायचं आणि त्या दोघांमध्ये जेवढा फरक आहे ते आहे तापमान कक्षा. इथं उदाहरण म्हणून आपण नोट करून ठेवलेलं आहे. 24 तासातील किमान व कमाल तापमान, जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान नोट करून घेणे. सुरुवातीला समजा कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच दिवशी किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस आहे, तर कमाल तापमानातून किमान तापमान मायनस केल्यानंतर उरलेली जी संख्या येईल ती झाली तापमान कक्षा, त्या दिवसाची तापमान कक्षा झाली. तर हे एक महत्वाचं पॉइंट आहे, लक्षात राहू द्या. आणि हवामान जे आहे तर हवामानचे वेगवेगळे प्रकार आहे, समोर आपण बघणार आहोत समोरच्या लेक्चरमध्ये. परंतु भारतामध्ये जे हवामान आढळते ते एक प्रकारे विषम हवामान आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये जे हवामान आढळते ते विषम प्रकारचे हवामान आढळते. त्याचं कारण असं आहे का, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळी हवामान परिस्थिती आढळते. उदाहरण घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये, कोकण प्रादेशिक भागामध्ये हवामान हे समप्रमाणात आहे. म्हणजे ऊन आणि उन्हाळा आणि हिवाळा किंवा ऊन आणि हिवाळा यांच्यामध्ये जे तफावत आहे ते जास्त राहत नाही. म्हणजे तिथं उन्हाळा पण त्याच लेवलचा राहतो आणि हिवाळा पण त्याच लेवलचा राहतो. म्हणजे टेम्परेचर एका लेवलला इक्वल असते. तर कोकणामध्ये समप्रमाणात हवामान आढळते. परंतु जसं जसं आपण पश्चिमेकडून, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून किंवा कोकणाकडून विदर्भाकडे जातो तेव्हा हवामानामध्ये खूप तफावत जाणवते. त्याचं कारण असं आहे का, हवामानाची जसं आपण पश्चिमेकडून उत्तरेकडे जाऊ हवामानाची परिस्थिती बदलते. कोकणाला समुद्र किनारा लाभलेला आहे, पूर्ण कोकणाला समुद्र किनारा असल्यामुळे तेथील जे हवा आहे ते समप्रमाणात राहते. परंतु विदर्भामध्ये जर बघतो म्हणलं आपण, उन्हाळ्यात ऊन अतिप्रमाणात राहते आणि हिवाळ्यामध्ये थंडी पण अतिप्रमाणात राहते. म्हणून विदर्भाचं जे वातावरण आहे ते विषम प्रमाणात आहे आणि कोकणातील वातावरण हे समप्रमाणात आहे. आणि मध्यभागी जर म्हणतो म्हणलं तर आपण तिथं सम, विषम आणि आर्द्र अशी परिस्थिती आहे. तर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे विषम हवामानच आढळते. तर समोरच्या लेक्चरमध्ये आणखीन आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. तुर्तास जे सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल, हे डेट लक्षात राहू द्या, पाठ करून घ्या. आणि कशा पद्धतीनं उत्तरायण, सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन होते हे महत्वाचं आहे. भेटूया मग नंतरच्या लेक्चरमध्ये.